वटेश्वर म्हणजे चांगदेव, स्वतः तैठाई. हे 4 प्रकार घडले चांगदेवराय म्हणतात. मी ते हजर होतो 4 वेळेला. मोत्याचं पाणी माऊली प्याली तेव्हाही, अभ्राच्या सावलीच्या आधाराने एकांतात गेले निवृत्तीनाथ तेव्हाही, पुष्पाचा परिमळ वेगळा केला सोपान काकानं तेव्हाही, आणि हिऱ्याच्या घुगऱ्या मुक्ताबाई जेवल्यात तेव्हाही हजर होतो. आता तुम्हाला अज्ञात्याची प्रक्रिया सांगतो. ते बोलतो कळेलच तुम्हाला, तुमचं पाहा तुम्ही. परोक्ष ज्ञानानं असदावरण जाते, परोक्ष ज्ञानानं असदावरण जाते, आणि अपरोक्ष ज्ञानानं अभानावरण जाते. अभान भान असते की नाही, अभानावरण आवरण आहे त्याचं. परोक्ष ज्ञान असेल असत खोटं आवरण जाईल, पण अपरोक्ष ज्ञान जर झालं तर अभानाचं आवरण नष्ट होते. हे आपलं झालेलं नाही आहे, म्हणून आपल्याला ही भाषा कळणार नाही. याच्याकरता मला प्रक्रिया सांगावी लागली. ही मला कळून राहिलं आहे, कठीण आहे, पण शक्य तेवढं सांगण्याचा प्रयत्न मी करतो ना तुम्हाला. मला कळेल. अभ्यास करत राहा. आपली जी वेदाची भाषा आहे ना, फार विचित्र भाषा आहे. वेद म्हणतो चरैवेती चरैवेती, चरा नाही चालत राहा. चरैवेतीचा अर्थ काय? चलते रहो. हा महामंत्र आहे वेदाचा. आणि या मंत्रामुळे भारत देशाची प्राणचेतना वेदात आहे. पुरातन काळात, पुराण काळात काय तुम्हाला म्हणायचं असेल त्यावेळेला अनुशीलन करावं लागलं. जे प्रज्ञजन होते, अतिशय बुद्धिमान, त्या प्रज्ञावानांनी संपूर्ण विश्ववसुधा त्याला भारतीय ज्ञानसंपदा, अध्यात्मविद्या आणि संस्कृती अजस्त्र अनुदान दिलं आहे. त्याच्यासाठी अजस्त्र आहे सगळं. संस्कृती म्हणजे खेळ नाही. अध्यात्मविज्ञान आणि ज्ञानसंपदा, ब्रह्मज्ञान नोहे लेकुराच्या गोष्टी. ब्रह्मर्षी विश्वामित्र, माझ्यासमोर 4 श्लोक आहेत. समन्वयाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. संजय उवाच आहे. संजय म्हणतात, धृतराष्ट्राला, राजन एक गोष्ट लक्षात ठेव. तुला आठवत असेल, तुला जरी दिसलं नाही तरी तू हजर होता. दुर्योधनाने तुला माहिती दिली आहे. यत्र सर्वान् महिपाला छत्रते सर्वांगांगान पौंड्रष्टान चोल विद्राह विडंबरा सागरान उपश्चाईव प्रांति विहरता सिंहलान बर्बरान लेछांते वासिना. त्यावेळेला सगळे भूमिपाल पांडवांच्या शस्त्र तेजाला भ्यालेले होते. 4 भाऊ 4 दिशेला गेलेले होते. सगळ्यांनी जिंकले, शस्त्र तेजाने जिंकलं त्यांनी. अंग वंग पुंड्र ऊड्र चोल द्रविड आंध्र सागतवर्ती द्वीप सिंहल बर्बर म्लेंच लंका, याच्यात काही नाव असे आहेत. पल्लव दरद वगैरे, यवन शक, चीन, तुषार, सैंधव, जागुट, रामठ यांनी विचार करायला भाग पाडलं. आणि हे सगळे खूप लांबून आलेले होते आणि ते स्वयंपाकात हाती भांडं घेऊन पंगत वाढत होते. कशाच्या धाकामुळे? प्रेमामुळे नाही, शस्त्राच्या धाकामुळे. पांडवांनी या सगळ्यांना शस्त्राच्या धाकाने जिंकलं होतं. राजा
माझ्या समोर कृष्णाने सांगितलं द्रौपदीला, कृष्णे, दुर्योधनस्तव क्रोधात देवी त्याक्षसी जीवितम. दुर्योधन तुझ्या क्रोधामुळे मरून जाईल, प्राणत्याग करेल. समन्वय तर लावावं लागेल ना तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला सांगतो, थोडंसं संशोधन जेव्हा मी या महाभारताच्या पुढे तीर्थयात्रेच्या वेळेला मी तुम्हाला या राष्ट्रांची प्रदेशाची नावं सांगेल, एक प्रवेश म्हणून मी तुम्हाला सांगतो. याचा कसं आहे, ही जी नावं आता मी वाचली की नाही, ब्रह्मर्षी विश्वामित्र होते. ब्रह्मर्षीचा एक मुलगा ऑस्ट्रेलियाला गेलेला होता. हे सिद्ध करीन मी म्हणून तुम्हाला सांगून राहिलो, कारण ही नावं भौगोलिक स्थिती पाहून थोडासा रिसर्च मी याचा केला आहे. आणि त्या ब्राह्मणाने ऑस्ट्रेलियाला गेल्यावर नवीन संस्कृती निर्माण केली आणि तिथे वस्ती केली. ते गेल्यानंतर राजा तृणबिंदू हे राजर्षी होते, तेही ऑस्ट्रेलियाला गेले. याचं विवरण स्पष्ट पुराणात आहे, महाभारतात आहेत, पुराणातही आहे. आम्हाला कसं सापडलं, महर्षी पुलस्त्यांच्या तीर्थयात्रेत सापडलं. ते म्हणतात, मी शाक द्वीपात गेलो होतो, मी जिथे गवत किंवा हरळी जास्त आहे. त्या महर्षीनं विवरण पुराणात याप्रमाणे आहे, महर्षी पुलस्त जेव्हा गेले तेव्हा ऑस्ट्रेलियात त्यांनी धर्म स्थापना केली, वैदिक धर्माची स्थापना केली, असं पुराण सांगते. प्राचीन संपर्क सूत्राची जी ग्रंथ आहेत, आज तुम्ही ऑस्ट्रेलियाला जा, तिथे ज्या आदिम जाती आहेत, वनवासी जाती आदिम, त्यांना पाहून या. पुस्तकं नका वाचू फक्त. भारतातली भिल्ल आदी, ह्या ज्या आदिवासी कोळी भिल्ल जी भाषा वापरतात ना, आणि द्रविड क्षेत्रात आज भारतात ती भाषा आजही 70 to 75% ऑस्ट्रेलियाच्या आदिवासी लोकात आहे. कुठून गेली ही भाषा, त्यांना कसं ज्ञात झालं? महाभारतात जे महाभारत मी तुम्हाला सांगून राहिलो, यात उद्या मी तुम्हाला तीर्थयात्रा सांगेल, त्यात उद्दालक ऋषी पाताल लोकात गेलं. साहेब, पाताल लोक म्हणजे आत्ताचा अमेरिका, दक्षिण अमेरिका. सगळं वर्णन तसंच आहे. आणि मग भारताची परिक्रमा पहा तुम्ही. मोंगल जिथून आले तो मंगोलिया, हा तर सगळ्याला माहीत आहे. ही जात तिथे जाऊन बसली आणि त्यांनी त्यांच्या वंशाच्या नावावर नाव ठेवलं, शक, राष्ट्राच्या नावावर आहे ना. शाकद्वीप मी आताच तुम्हाला सांगितलं. आणि आफ्रिका खंडाशी भूमी जुळलेली होती हजारो वर्षापूर्वी. जहाजाचं काम नव्हतं, कारण आपण भारतातून निघून आफ्रिका खंडात जातो, तो समुद्र उथळ आहे, डीप नाही आहे, फार मोठी जहाजं तिथून चालत नाहीत. आफ्रिकेला जाणारी जी लोक होते पूर्वी, त्यांना जुलू लोक म्हटलेलं आहे भारतकारांनी. त्याचा झल्ला हा शब्द झाला. हा वंश आहे. ही सगळी संतान क्षत्रियाची आहे. आता महर्षी कण्व देवदर्शनाला आणि यात्रेला मिश्र राष्ट्रात गेले, जिथे पिरॅमिड्स आहेत. मिश्र राष्ट्र, आश्चर्य, पिरॅमिड 7 आश्चर्यातलं आश्चर्य आहे की नाही. शकुंतलेचं पोषण ज्या कण्वाने केलं ते कण्व. आणि तिथल्या प्रजेला त्यांनी सुसंस्कृत बनवलं, महादेवाच्या मंदिराच्या स्थापना केल्या. त्या ठिकाणी इक्ष्वाकूचे जे पौत्र होते राजकुमार, त्यांनी शक जातीशी संपर्क साधला आणि ही जात निर्माण झाली. म्हणजे मिश्र, ग्रीक आदी देशात हे सगळं झालं.
आता मॉस्डन, नैरिस वगैरे हे राष्ट्र तुम्हाला माहीत आहेत, मेनिंग, क्वॅलिक्विड आदी. ही जी संशोधक मंडळी आहे, पुरातत्व संशोधक मंडळी, म्हणजे पुरातनात पुरातन काय होतं यांनी आपलं जीवन घालवलं या 5-7 लोकांनी त्याच्या संशोधनात. त्यांचं म्हणणं असं आहे, स्वीकार केला आहे त्यांनी. मी आता तुम्हाला सांगितलं ती ऑस्ट्रेलियाची आदिम जाती, हे मूळ भारतीय आहेत. डॉक्टर मार्टिन तर म्हणतात पूर्व आणि सूर्यवंशी लोक हे अमेरिकेत, उत्तर अमेरिकेत जाऊन बसले. दक्षिण अमेरिका नाही, उत्तर अमेरिकेत. कसे गेले असतील इथून? हे सूर्यवंशी आहेत. आणि कॉन्क्वेस्ट ऑफ मेक्सिको हा एक ग्रंथ आहे. याचे लेखक आहेत मिस्टर पास्कर. त्यांनी सांगितलं की सालकंकट नामक भारतीय मेक्सिकोत गेले आणि तिथे पेरू हा शब्द संस्कृत भाषेचा अर्थ आहे. पेरू म्हणजे जिथे सूर्याचा प्रखर प्रकाश अधिक वेळ पडतो असं राष्ट्र म्हणजे पेरू. असा पट्टा आहे ना दक्षिण भागाचा, पेरूचा अमेरिकेला. त्यांनी नकाशासहित पुरातन इतिहास त्याचे दाखले देऊन सगळं सिद्ध केलं आहे. म्हणजे इतिहासाच्या पानात सम्राट अशोकाचे पुत्र महेंद्र आणि संघमित्रा नावाची त्यांची कन्या, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना लंकेत जाऊन केली, या बहीण भावानी दोघांनी. पण सम्राट अशोकानं अनेक संस्कृती प्रचारकांना मलाया, सिरिया, मैसेडोनिया हे लहान राष्ट्र आहेत पण इथे पाठवलं सगळ्या ठिकाणी. कुणी पाठवलं ते आता बाकीचा भाग जाऊ द्या, पण ते दानशीलही होते, गोपूजकही होते. आत्ता बौद्ध आहेत पण चीनमध्ये त्यांनी धर्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे. आणि मग तिबेटच्या मार्गानं, काश्मीर मार्गानं राजकुमार गुणवर्मन उज्जैन नगरीपर्यंत येऊन बौद्ध भिक्षू नंतर बनले चीनचे लोक. माझा आटापिटा कशा करताय? हे सगळे आज बसलेले तुम्हाला ज्या अनेक राष्ट्रात दिसतात देशात, हे सगळे भारतीय आणि वैदिक धर्माने युक्त होते. संस्कृती त्यांची ही होती. आणि हे सगळे 5000 वर्षापूर्वीचे राजे राजसूय यज्ञात पंक्तीत भोजन वाढत होते. मी तुम्हाला याचं डिटेल, तुम्ही जर न कंटाळाल तर जी धर्मराजाची तीर्थयात्रा आहे पूर्वादी या ऋषीबरोबर, त्या तीर्थयात्रेत आत्ताच्या भारताच्या सीमा सोडून, आत्ताच्या भारताच्या सीमा तर फारच कमी झाल्या ना, पाकिस्तान झाला, बांगलादेश झाला, याच्या नंतरचा पेशावरपासून सगळं मी तुम्हाला सांगेन. महर्षी बृहदश्चो महामुनीश महाभागो आजगाम हे धर्माच्याकडे आले. फारच मोठे मोठे तपस्वी आहेत ते. याच्यातल्या काही लोकांनी लाखो वर्ष तप केलेलं आहे. त्यांच्या ज्या जटा आहेत ना, ह्या बाजूला अशा खाली जमिनीवर आल्या. आणि भुवयाचे केस इथपर्यंत आले, छातीपर्यंत. भुवयाची केस, किती वय असेल त्यांचं, समोरचं दिसतही नव्हतं. मधुपर्क अर्पण केलं आणि पूजन केलं. मधुपर्क अर्पण करावं लागते साधू संत तुमच्याकडे आले की. या डाव्या हातात तळव्यावर सहद घ्यायचं एवढं आणि तूप घ्यायचं, सहद आणि तूप. आणि ह्या 2 बोटांनी, अंगुष्ठ आणि हे बोट, या 2 बोटांनी उजवायचं, ज्या त्याला असं कालवायचं. इनफॅक्ट इट इज पॉयझन. पण ते मधुपर्क अर्पण करावं लागतं, ओठाला लावावं लागतं पाणी. संताचं पूजन मधुपर्काने करावं लागते. पण लक्षात ठेवा, निम्मे सहद आणि निम्मे तूप कालवल्यावर ते विष होते. म्हणून विष होईपर्यंत घोटायचं नाही त्याला. त्रिवार या 2 बोटांनी कालवलं की मधुपर्क झाला. कारण सगळ्यात मोठा अर्पणाचा धार्मिक विधी संताच्या आगमनाकरता आहे. मधुपर्क अर्पण केलं आणि पूजन केलं त्यांचं. धर्मराज हात जोडून समोर उभे आहेत. अनक्षम्यस्यही सतो निकृत्या पापनश्च ही भार्याची माता.
धर्मराज म्हणतात, म्हणे मी जुगाराचा मर्मज्ञ नाही, जुगार खेळतो मी पण मर्मज्ञ नाही, त्याच्यामुळे फसवला गेलो. आणि पाप पूर्ण विचार ज्यांच्या मनात होता त्यांनी फसवलं. त्याचंही दुःख नाही मला, पण माझ्या पत्नीला केस धरून सासऱ्यासमोर भीष्माचार्यासारखे, द्रोणासारखे विद्वान त्यांच्यासमोर ओढत आणले, ह्याचं मला दुःख जास्त झालं. संकट काय लेखाचं जुगाराचं पुन्हा येईल जाईल. मी वनात निवास करून राहिलो, माझ्या चित्तातून ते जात नाही. मला समोर द्रौपदी केस धरलेली ओढून राहिला दुःशासनाचं दिसते. दुर्योधन जंगा दाखवून राहिला इथे भैस मांडीवर, हे माझ्या डोळ्यासमोर असते. भरतद्वष्टाने सांगितलं, धर्मराज तुझ्यासारखा संयमी आणि विवेकवान पुरुष नाही, पण तुझ्याही मनातून नाही जात. म्हटलं माझ्या मनातून जात नाही. आम्हाला पाचही भावना दुःख आहे. हे दुःख दूर कसं होईल? मी तुम्हाला विचारतो, अस्ति राजामया कश्चिन भाग्यतरो भुवीही पण पूर्वदृष्टा भवताम. या पृथ्वीवर माझ्यासारखा दुःखी असा राजा कोणी मोठा होऊन गेला का? पुढे नलोपाख्यान आहे. आणि महामुने माझं मन थोडं शांत होईल, सांगा तर खरं. आणि बृहद्दश्वानी नलोपाख्यान सांगितलं, कारण मी नलोपाख्यान सांगितलं आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगावं लागेल मला. राजा भीम होते, राज्य करत होते. एक मुलगी आणि एक मुलगा झाला. दमयंती म्हणून दांतम. कन्येचं नाव होतं दमयंती. आता शूरवीर पराक्रमी सगळे असतात. यांचं राज्य कुठे होतं? आत्ताचा जो अकोटजवळ आपला नलदुर्ग म्हणजे नरनाळा किल्ला आहे ते. आकोटचं नाव आकोटच याच्याकरता आहे, आखेट या शब्दाचा अपभ्रष्ट शब्द आहे. तो आखेट म्हणजे शिकार. राजे पायथ्याशी जे भयानक अरण्य होतं तिथे शिकारीला येत. आणि कौतूहल आहे. बरं, राजा कसा आहे? पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरा, पुण्यश्लोको विदेहश्च, पुण्यश्लोको जनार्दना. चारच पुण्यश्लोक राजे देव धरून. कधी चित्ताला स्पर्श नाही पापाचा. आता तुम्हाला हंसाचं आख्यान वगैरे माहीत आहे. दमयंती रत्न आहे आणि ब्राह्मण येतात जातात, एक दुसऱ्याचं सांगतात. म्हणून राजा नलाच्या चित्तात आलं की या विदर्भाच्या राजाने आलेलं याप्रमाणे दमयंतीचं वर्णन केलं, आपल्याला मिळेल काय? लग्न झालं नव्हतं त्यांचं, नाही काही. दमयंतीच्या चित्तात ब्राह्मणानेच सांगितल्यामुळे आलं की आपल्याला पती नल राजा मिळेल काय? पुण्यश्लोक आहे असं म्हणतात. मा पतिव्रता होती. म्हणून पक्षाचा प्रयोग केला, हंसाचा आकाशचारी. तो हंस नलराजाकडे आला, पकडलं त्याला. त्या हंसाने सांगितलं, राजा मला मारू नको, मी संदेशवाहक आहे, मी विदर्भ राजकन्या, आपला विदर्भ राज्य तिथे कुंडिनपूर तिथेच आहे, संदेश घेऊन आलेलो आहे, मला सोडून दे. मोरपंतांनी वगैरे काही कवींनी वर्णन केलं आहे, पण आपला भाग नाही तो. माझी कांता गर्भार आहे, म्हातारी आई आहे, तिला चालता येत नाही, मला घरी जाऊ दे, सोडून दे. माता मदीय अशी कांता काय वदो नवप्रसवती, नुकतीच प्रसूत झालेली आहे माझी पत्नी. संदेश ऐकून सोडून दिलं. दमयंती नृणाम निषेधशु मही, निषेध वस्तीचा राजा नल. कंदर्व इवरूपेण मूर्तिमान भवत स्वयं.
याचा उत्तरार्ध मोठा गोडा आहे. विशिष्ट्या विशिष्टेन संगमो गुणवान भवेत, हा आहे अर्धा श्लोक. हंस म्हणतो दमयंतीला, दमयंती पृथ्वीच्या पाठीवर रत्न स्त्रियात फक्त दमयंती आहे. आणि तुला सांगू, विशिष्ट्या विशिष्टेन संगमा गुणवेन भवेत. विशिष्ट व्यक्तीचा विशिष्ट व्यक्तीबरोबर संयोग झाला तर विशिष्ट संतती निर्माण होते. पण विशिष्टाचा विशिष्टाबरोबर संयोग व्हावा लागेल. पुढे दमयंतीचं स्वयंवर आहे. नारदाने स्वर्गात इंद्राला सांगितलं, तुझ्याजवळ जेवढ्या अप्सरा आदी आदी स्वर्गातल्या स्त्रिया आहेत, यातली एकही स्त्री दमयंतीसारखी नाही आहे. आता नारदाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवावा लागेल. लोकपालांचा सल्ला घेतला, टेलिफोन लावला असेल, कुबेराला लावला, वरुणाला लावला आणि यमाला लावला. सांगितलं स्वयंवराला चालायचं काय? चला म्हणलं. चौघही आले. आता यांच्या देहाचं मी तुम्हाला सकाळी सांगितलं, पृथ्वीतत्व नाही ना आपतत्व नाही. कोणतंही रूप धारण जरी केलं, तेज वायू आकाश, त्याला ग्रॅव्हिटेशन नसते. पृथ्वी तत्व असेल तर ग्रॅव्हिटेशन राहील, दगड आहे वर फेकला खाली पडेल, गुरुत्वाकर्षण आय मीन. नल थांबले होते येऊन, त्यांना भेटले. देवताची परीक्षा मोठी विचित्र आहे. नारद आणि पर्वत ऋषी ते आले होते. नारदाने सांगितलं, माधवन मला आश्चर्य वाटते, ज्या कन्येकरता स्वर्गातून दिक्पाल येतात ती कशी असेल? बरं, हे दिक्पाल आहेत, हे काही चामडं पाहून येणारे नाहीत, गुण पाहून येणारे आहेत. म्हणजे दैहिक सौंदर्य फक्त दमयंतीचं असेल त्याच्याकरता हे येणे नाहीत. चालता काय आपण? सांगितलं तर तिथे भोजन आहे, काम आहे, साधू संत, काही वाद नाही, चला. हा, आणि ब्रदश्वमुनी म्हणतात, राजन नळ हात जोडून उभे आहेत, कारण दृश्य आहेत 4 देवता त्यांना. त्यांनी विचारलं, महाराज तुम्ही कोण आहात? मला ओळख नाही, कधी पाहिलं नाही ना. राजा, तुझ्याकडे आम्ही स्वर्गातल्या देवता दूत कर्म देतो. आमचा संदेश दमयंतीपर्यंत पोहोचव. त्यांना सांग 4 दिक्पाल आलेले आहेत, इंद्रापासून सगळे. इंद्र आहेत, अग्नी आहे, वरुण आहे आणि यम आहे. चौघांची इच्छा तुला प्राप्त करायची आहे, पण आम्ही तुझ्या इच्छेवर ठेवतो, आमच्या चौघापैकी कुणाचंही वरण तू करावा, हा संदेश घेऊन जा. हे सांगितलं, महाराज मी तर त्याच्याच करता आलो आणि तुम्ही मला संदेश देता, तर कसं करावं? मी आलो दमयंती मला मिळावी म्हणून, तर मी माणूस पृथ्वीवर जाण, तुम्ही मला म्हणता की आमचा संदेश सांग तिला, दमयंतीला, कसं करावं? कृपा करून मला पाठवू नका. त्याने सांगितलं, आज्ञेचं पालन करावं लागेल, तुला जावं लागेल. आणि जाऊ कसं होतं? ते तर नंग्या तलवारीचा पहार आहे, पुरुषाला प्रवेश आहे का तिच्या महालात? त्याला लेप दिला लावायला जा. तू कुणालाच दिसणार नाहीस, तुला सगळं दिसेल. दमयंतीला पाहिल्यावर त्याने, तो हंसाचा संदेश आहे ना, प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं ना नलानी. नलानी सांगितलं तर काय करावं? नल तिला दिसला, प्रभाव आहे तो. तिने विचारलं, महाराज इथे आत तुम्हाला कोणी येऊ दिलं? आलात कसे? आणि निर्दोष दृष्टी आहे तुमची, कोणात? सांगितलं, मी नल आहे. मोठा झाला सगळा. थोडासा वार्तालाप आहे. दमयंतीने सांगितलं, त्या देवतांचा संदेश सांगण्याच्या आधी इथेच गांधर्व पद्धतीने आपण नवरा बायको होऊन जाऊ. कटकट केली. वरण करा, हे विघ्न आलं नाही 4 देवतांचं दिक्पालाचं. अगं मला निरोप तर सांगावं लागेल की नाही?
कारण हे इंद्रादी देव तुला साधारण वाटतात काय? कोणची स्त्री अग्नीला पती करणार नाही, कोणती स्त्री इंद्राला पती करणार नाही, याचा तो विचार कर. तू स्त्रीच आहेस. तिने सांगितलं, महाराज मला यातला एकही दिक्पाल देवता नको, मार्ग काढा. सांगितलं, मार्ग काय काढायचा आहे? उद्या स्वयंवर आहे. तेही बसतील, आम्ही बसू, तू माझ्या गळ्यात माळ टाक, झालं. सोपं होतं की नाही? नाही, सोपं का नव्हतं? रंगमंडपात चारही देवता नलाचं रूप घेऊन बसले होते. 4 नल आणि हा 5वा, 5 नल होते. हाती आहे माळ. आता कसं करावं? आता काय निष्ठा आणि श्रद्धा काय कमी? 5 नल सुवर्ण सिंहासनावर बसले आहेत, वरण कसं करावं त्या कन्येनं? तान समीक्षण सतता सर्वान, कशातच अंतर नाही, रूपात नाही, रंगात नाही, कशा काहीही नाही. कथम देवज्ञानाम कथम विद्यानरम नृपम. सांगितलं, आता इथे साधू संताचं जे श्रवण केलं आहे त्याच्या आधारावर आपण नलाला माळ घालू. 2 मिनिटं चिंतन केलं, विचार केला, एकाग्रतेनं निरीक्षण केलं, आणि नळाच्या गळ्यात माळ घातली. अरे कसं झालंय? प्रगट आहेत देवता, आशीर्वाद ते दिला. कारण तिने सांगितलं होतं, जर माझं खरं प्रेम असेल मनापासून तर. इंद्राने विचारलं, का गं तू अंतिम निश्चय कसा केला की हाच नल आहे? त्यांनी सांगितलं, महाराज माझ्या पित्याकडे साधू संत येतात, पुराण श्रवण कथन होते. त्यांनी सांगितलं होतं की संपूर्ण देवता स्वेदरहित असतात, त्यांना घाम नाही येत, आणि अग्नीमुळे त्यांच्या ठिकाणी द्रव दिसत नाही. तुमच्या गळ्यात ज्या पुष्पांच्या माळा होत्या, ह्या पृथ्वीवरच्या कोणत्याही पुष्पाच्या असतील तर 4 तासानंतर कोमेजून जातात. ह्या 4 नलाच्या गळ्यातली माळ कोमेजलेली नाही, आणि त्याच्यावर धुळीचे कण बसले नव्हते वस्त्रावर. का? अरे धुळीचा कण, त्याला कणाला बसायला जागा पाहिजे की नाही? पृथ्वी तत्व लागेल की नाही? हे तेज तत्वाचं शरीर, त्यावर धुळीचा कण राहील कसा? आणि गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन नसल्यामुळे हे 4 जे बसले होते ना, ते सिंहासनावर टेकलेले दिसत होते, पण टेकलेले नव्हते. त्यांच्याकडून कागद निघून जाईल एवढं अंतर होतं. 4 गोष्टी मी पाहिल्या. आणि 5वी पाहिलं, त्यांची छाया पडत नव्हती. आपली सावली पडते की नाही? आपलं पृथ्वी आप तत्वाचा देव आहे की नाही, म्हणून सावली पडते. तेज तत्वाची सावली नाही पडत. ह्या 5 गोष्टी मी पाहिल्यानंतर नळाचं वरण केलं. फार प्रसन्न होते. त्याने सांगितलं, राजा नल, आम्ही तुला 8 वरदान देतो. 4 देवता आहोत ना, शची, पती, इंद्राने सांगितलं, प्रत्यंग दर्शन जाते गतिम चार शुभाम. निषदराज, यज्ञात मी तुला प्रत्यक्ष दर्शन देईल, आणि अंती तुला शुभगती प्राप्त करून देईल. अग्निरात्मा प्रसादाम यत्र वांछति नैषधः. अग्निदेवानं सांगितलं, राजा तू जेव्हा मनात आणशील त्यावेळेला मी जलरूपात, अग्निरूपात प्रकट होऊन जाईल तिथे. यमाने सांगितलं, मी तुला वरदान देतो, यावस्थान प्रसाद धर्मेचे परमान स्थितीम. जेवढे स्वयंपाक करणारे जगात असतील, त्यांचा जो स्वाद असेल, तू जो पदार्थ पक्व करशील म्हणजे शिजवशील, त्याची चव कोणत्या स्वयंपाकाच्या हाताला येणार नाही. आणि वरुणाने सांगितलं की राजा पंचायतच नाही, तू फक्त चिंतन करावं, खडकावरही पाणी निर्माण होईल. आणि तुझ्या ठिकाणी जी पुष्पमाळ गळ्यात राहील ती वाळली तरी तिच्यातून सुगंध येत राहील. निघून गेले.
थोडंसं आपण सोडून देऊ. इंद्रसेन आणि इंद्रसेना नावाचे 2 लेकरं त्यानं झाले. विनाशकाले विपरीत बुद्धी प्रतिष्ठतात. राजा, धर्मवान राजा, पुण्यश्लोक. पण एक दिवस कलियुग आणि द्वापरयुग हातात हात घालून गोष्टी करून राहिले होते. कलीने सांगितलं, देवराज तुम्ही परत आले त्याच्यातून, सुखानं नांदून राहिले दोघं, त्यांचं विस्कटून टाकू काय? इंद्राने सांगितले, हे धंदे करू नको, आत्ताच लग्न झालं, 2 लेकरं झाली, कशाला पंचायत करतो? कलियुगाने सांगितलं, मला वाटते की त्यांना शापच द्यावा. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? दुसऱ्याचं चांगलं न पाहवणारा म्हणजे कलियुग. काही माणूस थोडंच आहे बोलेल, पण अशी माणसं ज्यांना म्हणजे दुसऱ्याचा सुखाचा संसार पाहत नाही. नलाचं छिद्र पाहत होते, 12 वर्ष झाली लग्नाला. छिद्र दिसलं. कसं दिसलं? लघुशंकेला जाऊ लागल्यानंतर पंचशुद्धी करावी लागते. 2 पाय 2 हात धुवून गुळणा करणे. गडबडीत नलानी पाय धुतले, पण उजव्या पायाची मागची कोरडी राहिली, तिथून कलीनं प्रवेश केला. अशुद्ध जागा सापडली. बरे, तुम्हाला सांगून फायदा नाही, तुम्ही तो शिंतोळा घेता व तोही ना घेत. सुटात अन बुटात अन कशाचा पाय कशाचं काय. कधी कधी इतका बिकट प्रसंग असतो माणसाच्या भोवती. तर माझ्यासारखा माणूस विमानात प्रवासात आहे 20-20 तास, लघवीला तर जाईल की नाही? संडास पारे 550 माणसं नेणार आहे फ्लाईट, या कोपऱ्यावरून 2 या कोपऱ्यात. तर एवढ्या जागेत लॅट्रिन केलेलं, ते एवढ्याच आत शिरा फक्त, नो वॉटर, पाणी नाही. पहिल्यांदा माणूस जाईल लॅट्रिनला, कळल्यावर दुसऱ्यांदा जाईल तर बाटलीत कशा तरी काहीतरी निघ. पण फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम आता विमान आहे वो आपातकाल, सिंतोडा कहाँ से लेंगे? सिंतोडा जल ही नहीं है. काय पंचायत सांगू तुम्हाला. आमचे आचार्य सुमन तो मला म्हणत, स्वामी जी क्या करेंगे, अब पेशाब को कब तक रोकेंगे, 8 घंटा 10 घंटा पानी कहाँ से लाओगे? त्यांना सांगितलं, आचार्य आप क्या कर रहे हैं, यहाँ से जल ले जाना बाटली में. किती पंचायत आहे, कुठे लावाला धर्म तुमचा? सारखा आहे कृत्वा सध्या संध्या स्नानात निषेध, बस तिथून शिरला. आणि जुगार खेळण्याची इच्छा निर्माण झाली. कशी काय झाली असेल महाराज, काय झालं असेल? नलाचा धाकटा भाऊ, त्याचं नाव होतं पुष्कर, तो जुगारी होता. त्यांनी सांगितलं, दादा आज आपण जुगार खेळायचा. कधी हो नाही म्हटलं नलानी. त्या दिवशी दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपुजो, खेळू म्हणा, माझ्याही मनात आहे खेळूच. दमयंती पाहत होती दारातून. जुगार सुरू झाला, नलाचं हारणं सुरू झालं. तिथे सारथ्याला बोलावलं, सांगितलं, ही माझी लेकरं 2 रथात बसो, विदर्भ राजाला माझ्या पित्याकडे नेऊन सोड यांना, कारण हे लक्षण वाईट आहे, याच्या पुढे आपत्काल नक्की येणे आहे. जुगाराची बुद्धी, मदिरापानाची बुद्धी, कुणाचा द्वेष मत्सर, हे झाल्यावर तुम्ही जाणून घ्या की होणं आहे. हिरण्यस्य सुवर्णस्य वासी वासनाम अविष्टकल्याम द्युतोदीयते स नलस्तदा. हा प्रभाव कलियुगाचा. सगळं हरल्यावर लेकरांना पाठवून दिलं होतं. पुष्करांनी सांगितलं, दादा तुझ्या बायकोला घेऊन निघून जायचं, आणि प्रजेत दौंडी दिली, जर राजा नलाला आणि त्याच्या पत्नीला कोणी आश्रय देईल, पाणी जरी पाजेल, तर त्याला फाशीवर देण्यात येईल, गावात राहता येईल. माहेर होतं कुंडीनपूर विदर्भाचं. आपत्ग्रस्त माणसावर कसा प्रसंग असतो. रानात गेले, खायला काही नाही, असं करावं. काही पक्षी दाणे वेचत होते, 5-25.
अरे आपत्काल आहे, पक्ष्यांना मारून तरी खाऊ म्हणून कमरेचं धोतर सोडलं नलानी, नग्न झाले आणि त्या पक्षावर टाकलं, धोतर घेऊन उडवले. आकाशातून सांगितलं, राजा आम्ही जुगाराचे फाशे आहोत, खेळशील जुगार? म्हणून विनाशकाले विपरीत बुद्धी. क्षुधातूर, आपत्तीग्रस्त, खायला नाही, आश्रय नाही, आणि राजा आहेत. अधोवस्त्रही नेलं हो, उपवस्त्र नाही, अधोवस्त्र नाही राहिलं. विपरीत परिस्थिती आहे, कसं सांभाळावं. एक पडकी धर्मशाळा होती, रुईन. रात्र झाली. नच भार्या समम किंचित विद्यते विषयाम मतम. चिकित्सकांचं मत आहे, आयुर्वेदशास्त्रात त्यांनी लिहिलं आहे, समस्त दुःखाच्या शांतीकरता पत्नीसारखं दुसरं औषध नाही. औषध टेम्पररी फायदा करेल, पण खरं दुःख पत्नीमुळे जाईल. त्या धर्मशाळेत झोपाव कशावर? विचार केला, आता पंचायत झाली. समजूत घातली तिची आणि रस्ते दाखवले. दमयंती, इथून ही वाट विदर्भाला जाते, ही कुंडिनपूरला जाते. तिने सांगितलं, महाराज तुम्ही मला वाटान रस्ते का दाखवता? तुम्हाला रस्ता माहिती आहे आणि मी तुमच्यासोबत आहे, पण मला एकटीला ही वाट इकडे जाते, या नगराला ते काय कारण आहे दाखवायचं? शंका आली तिच्या मनात. आता शस्त्रही जवळ नाही, एक जुनाट तुटलेली तलवार सापडली. विचारचक्र डोक्यात सुरू होतं. थकलेली होती. एकच वस्त्र दोघांनी मिळून नेसलेलं, एक वस्त्र, अर्ध अर्ध पती पत्नीने. ते कापून टाकलं मधातून मुलांनी. झोप लागली तिला गाढ. विचार केला की मी हिच्यासोबत राहिलो तर कोणाला ठाऊक किती वर्ष आपत्तिकाल आहे तो सुरू झाला. हिला दुःख भोगावं लागेल, आणि मी जर हिला टाकून निघून गेलो तर ही हळूहळू महिन्यात 2 महिन्यात विदर्भात जाईल कुंडिनपुरापर्यंत. विवेक शक्ती नाही राहिली ना. कलीनं हरण केलं. कलीचा प्रभाव झाला की विवेक नष्ट होतो. गत्वा गत्वा नलो राजा आकृष्टमाना कलीना. एका बाजूला कली ओढत होता आणि दुसऱ्या बाजूला दमयंतीचं प्रेम ओढत होतं. दाराच्या बाहेर जात होते, पुन्हा आत येत होते. जाऊ की नको, जाऊ की नको, हिला सोडून निश्चय केला की निघाले. प्रबल आकर्षण कलियुगाचं. निघून गेल्यावर दमयंती जेव्हा जागी झाली तेव्हा पंचायत. तिनं विचार केला, वाट मला दाखवली होती, गेला. नाकाले भीतो मृत्यूधर्मान. दमयंती म्हणते, मनुष्याची मृत्यू असमायला होतच नाही, कारण नाही तर माझे तर प्राण राहूच नाही ना. भय, चिंता. आता अजगरा बेजगराचं थोडंसं विचित्र आहे जरा. पतिव्रता शक्तिवान आहे ती. दुःख पीडित आहेत नल. आता तिला वाट नाही, वनात तर त्रास होणारच आहे. अजगराने आक्रमण केलं, निषादाने मारलं त्याला, पण निषादाला तिनं जाळलं. शेवटी पकडण्याचा प्रयत्न केला. यद्यपि पापवृत्तिं क्षुद्रः, हा पापात्मा व्याध प्रयत्न करत होता प्राप्त करण्याचा. प्रज्वलित अग्नी, विलाप आहे, प्रलाप आहे. इथे काही तपस्व्यांचं दर्शन झालं, काही उपयोग नाही. ते तप करत होते, तिच्यावर येणार नाहीत. व्यापाऱ्यांचा तांडा दिसला, त्यात शिरली. त्यात होते ती घोडे, बैल, व्यापारी, त्यांचं धन. पण जे रान हत्ती असतात ना, त्यांनी आक्रमण केलं आणि तो तांडा नष्टभ्रष्ट करून टाकला. त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं, ही चांडाळीन आपल्या याच्यात आली ना कालपासून, म्हणून हे विघ्नाला हाकला हिला, हे तर मारून टाका. आता कुठे जाईल, काय करेल? योग असा विचित्र होता.
कसं तरी करून हिंडता फिरता तिला काही संत तपस्वी जाताना दिसले. त्यांच्या शिरली त्या वनात. ते विदर्भाला चालले होते. कुठे जाता महाराज तुम्ही? आम्ही विदर्भाला. तर कुठे जमलं काम. तपोवृद्ध महात्म्यांना प्रणाम केला, आश्रय घेतला त्यांचा. आणि जेव्हा फार पुरातन राजधानी आहे ते आपल्या विदर्भ, म्हणजे अगदी रामाचे पणजोबापासून त्यांची पत्नी विदर्भाचीच होती आणि राज्य कुंडिनपूरचंच होतं. गोप्तान शतश्रष्ण महातेजा महाबला सत्यवान म्हणतात का. त्या महात्म्याने सांगितलं, आम्ही दिव्य दृष्टीनं पाहतो, तुला त्रास आहे पण शेवटी तुझं कल्याणच होईल. पुण्य सलिला रमणीय नदी आहे, शिवाय सगळं आहे. त्या नगरात कुंडिनपुरात फिरत होती ती रस्त्यावर. अर्धवस्त्र शरीरावर आहे, शरीर मलिन आहे, अंघोळ नाही. सौंदर्य महाराज का हिरा झाकलेला असेल तरी ताम दृष्ट्वा संमनुजा केचित बिता प्रबुद्ध का. एखाद्याने खोडी करण्याचा प्रयत्न केला आणि तिने डोळ्यानं पाहिलं, एवढं भयानक तेज, माणूस पळून जात होता, एवढं तेज होतं. प्रसंती माम अकुर्मत्त दया केची सगळं. आता वाटेनं फिरत असताना गडबड अशी झाली, ती म्हातारी राणी राजमाता गच्चीवर होती. तिनं कुणीतरी झाकलेल्या एका मण्याप्रमाणे तिला रस्त्यानं फिरताना पाहिलं. तरुण वय, 2 लेकराची आई आहे, मर्यादा आहे. मेघात लपलेल्या विद्युल्लतेप्रमाणे वाटलं आणि दासीला पाठवलं, कोण आहे रस्त्यावर, बोलावून आणवर. ती तिची सख्खी मावशी होती पण तिने ओळखलंच नाही. विस्मिता आहे. छाया ज्याप्रमाणे मागं चालते, कोण आहेस तू? तिने सांगितलं. तिने काय मावशीला ओळखलं नाही, तिनेही बाचीला ओळखलं नाही. तिने सांगितलं, माझे पती माझ्यापासून वियोग झाला, मला त्यांचा सोडून गेले, कुठेतरी मला राहावं लागेल. माझ्याकडे राहा, माझी मुलगी आहे तुझ्या वयाची, तिची मैत्रीण म्हणून. उच्चिष्टम नैव भुंजिया कुर्यात पादधावनम चाहम पुरुषान्यान प्रभायन कथंचन. राणी मी राहील पण कुणाचं उष्ट खाणार नाही, कोणत्याही पुरुषाचे पाय धुणार नाही आणि दुसऱ्या पुरुषाबरोबर वार्तालाप करणारच नाही. 3 अटी मान्य असते तर राहील. काल आहे तो. एक दिवस कुंडिनपूरचा एक ब्राह्मण, कारण त्याच्या कानावर आलं होतं की पुष्कराबरोबर जुगार खेळल्यामुळे नलाचाही पत्ता नाही आणि दमयंतीचा नाही, कोणीतरी कुत्र्याटी आणि कोणीतरी आहेत. तो आल्यावर पूजन केलं, राजमातेनं दर्शन घेतलं. ब्राह्मण बसले आहेत, दमयंती उभी होती, तिची मावस बहीण उभी होती. दमयंतीकडे एकटक पाहत होते ते. ही कोण आहे? तर त्याने सांगितलं, व रस्त्यानं फिरत होती, मी आश्रय दिला आहे, या पोरीला कोण आहे मी जाणत नाही. कुंडिनपूरचा ब्राह्मण होता. सांगितलं, पोरी तोंड पाण्यानं स्वच्छ धुवून पुसून माझ्याजवळ आली. दर्शन घेतलं. तिच्या इथे हनोटीच्या वर तीळ होता. तू कुंडिनपूरच्या नरेशाची कन्या आहेस का दमयंती? सांगितलं, हो. ती म्हातारी तर चमत्कारली, माझ्या बहिणीची मुलगी. सांगितलं, हो. आणि माझ्या इथे दासी? अरा. सांगितलं, पुरी. त्या ब्राह्मणाला सांगितलं, महाराज परत जा कुंडिनपूरला, सांगा त्यांना तिच्या आई वडिलाला माझ्या इथे आहे. आता माझ्या कन्येसारखी राहील ती, घेऊन जातील पुढे. राजा नल फिरत होते अरण्यात. मी तुम्हाला नावं सांगितलं ना, कारकोटक नाग सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या दिवशी. वणवा लागलेला आणि कारकोटक नाग त्या वणव्यात सापडला.
त्यांनी नळाला प्रार्थना केली, महाराज मला उचलून वणव्याच्या बाहेर टाका, कृपा होईल तुमची. 10 पावले, 10 म्हणजे 10 पावलं दूर टाका. नलानी पावलं मोजलं, 1 2 3 4 5 10 म्हटलं, तो चावलायला कारकुटं. नलानी सांगितलं, वा सर्पराज, मी तुम्हाला अग्नीतून वाचवलं आणि तुम्ही मला दंश केलं. सांगितलं, राजा मी मित्र आहे, तुझा शत्रू नाही, माझं नाव कारकोटक आहे आणि माझ्याद्वारा महातपस्वी ब्रह्मर्षी नारद त्यांची मी थोडीशी गंमत केली, बरी नव्हे थट्टा, त्यांनी मला दिला शाप आणि सर्प झालो काढू. आता तू असं कर, 3 वर्षापर्यंत तुझ्यावर आपत्काल आहे, मी तुला वस्त्र देतो, पांढरे घेऊन जा सोबत, कारण माझ्या दंशामुळे तू काळा ठिक्कर पडलेला आहेस, एकदम ब्लॅक. आपत्काल जेव्हा संपेल, तुझ्या पत्नीचं तुझं मिलन होईल, त्यावेळेला हे कापड अंगावर घेतलं की तू राजांना होशील, तोपर्यंत तुला ओळखणार नाही कोण. अंतर्धान निघून गेले. तर माझ्या रूपाला का अदृश्य केलं? सांगितलं, कोण तुला नोकर ठेवेल, जगशील कसा, राजा नल आहेस, नोकरी कशील काय कुठे, कारण तू जगात तुझ्याजवळ जी अश्वविद्या कोणाजवळच नाही आहे, अश्वविद्येचा मालक एकटाच असतो आणि तुझ्यात कलीचा सध्या आहे वास. मी तुला चावलो याच्याकरता, तुझ्या शरीरात कलीचा वास असल्यामुळे विषेण समृत्यम, त्याच्या अंगात विष विणावं त्या कलीच्या आणि तुझं कल्याण व्हावं, त्यांनी तुला सोडून द्यावं याच्याकरता मी तुझ्या शरीराला चावलो तुझ्या शरीराला, पण तुझ्या शरीरातल्या कलीला मी खरा चावलो. वेदवेत्य आहेत, निर्व्याघ्र जे क्रूर जंतू आहेत ते तुला चावले, विष नाही भिडणार आणि तुला कोणापासून भय नाही होणार, संपलं. कुठे जावं? त्यांनी सांगितलं, नागराज मी जाऊ कुठे, मला तर नोकरी करावं लागेल आणि मला दुसरं काहीच नाही, फक्त घोडे हाकलता येतात. अर्थसंकट आहे मला, विरुद्धश्व म्हणतात, अर्थकृतम चैवाहम प्राप्तो नृणीषु, निपुणता नाही माझ्यात, उत्तम प्रकारचा स्वयंपाक मला करता येतो, दुसऱ्याच्या अपेक्षा चांगला वगैरे वगैरे. त्यांनी सांगितलं, तू सरळ अयोध्येला जा. कारकोटकांनी सांगितलं, अयोध्येला जा, तेथे राजे ऋतुपर्ण आहेत, त्यांच्या इथं नोकरी कर. सर्व येते ऋतुपर्णम स्वामी, ऋतुपर्णाच्या दरबारात गेले. हा, आणि महाराज माझं भरणपोषण कराल काय, तुला काय येते? सांगितलं, मला अश्वविद्या येते, अश्वाची पारख, माझ्याजवळ 2000 अश्व आहेत, त्यातले उत्तमात उत्तम कोणते आहेत 2 ते काढून दे. चाल. अश्व पाहिले आणि 2 अश्व दाखवून दिले. राजाला माहीत होतं ऋतुपर्ण. सांगितलं, तुझा 10,000 सुवर्णमुद्रा वार्षिक पगार, वैदिवशतो वेतनम मे शतम 10,000 मुद्रा माझ्याकडे राहा. निघून गेले 2 वर्ष. चिंतन दमयंतीचं आहे. आता चिंतनानं काय होईल, चिंतनानं दुःख कोणाचं गेलं आहे काय, त्यावेळेचे शोधण्याची साधनं म्हणजे ब्राह्मण देशोदेशी हिंडत होते. ते ब्राह्मणाला सांगितलं दमयंतीने, तिच्या पित्यानं, शोधा कुठेतरी नल दिसेल तर आम्हाला सांगा. दमयंतीला ब्राह्मणाला सांगितलं, महाराज तसे नका जाऊ. एका कागदावर श्लोक नेऊन दिला अर्धा, येथाम पराम श्लोक तार्थो दृष्टी, त्याचा अर्थ एवढाच आहे, हे क्रूर राजा, तुझ्यावर संपूर्ण प्रेम करणाऱ्या आणि विश्वास ठेवणाऱ्या भारेला तू अर्धवस्त्र कापून सोडून निघून गेलास. पुढचं कुणी याचं उत्तर देईल तर मला येऊन सांग. आता ब्राह्मण अनेक राज्यात फिरला, अयोध्येला गेला. नल बसले होते भाऊकाच्या वेशात, सारथ्याच्या. राजासमोर
श्लोक म्हटला आणि बाहेर आल्यावर राजा नलाने सांगितलं, ब्रह्मदेव जगाम यत्र सा बारा ब्रह्मणी सावता, तुम्ही जो अर्धा श्लोक म्हटला ना त्याचं उत्तर मी लिहून देतो कागदावर. नलाने लिहिलं, आपत्कालात सापडल्यामुळे तुला दुःख होऊ नये म्हणून त्या पुरुषाने पत्नीचं अर्धवस्त्र कापून तिच्या कल्याणाकरता निघून गेलं. ते ब्राह्मणाने येऊन दाखवलं, बुवा हे तुझ्या अर्धा श्लोक अयोध्येत एका काळ्या कुट्ट माणसाने सारथ्याने याचं उत्तर दिलं, हे लिहून दिलं तुला. तिने सांगितलं, आई थोडासा तर पत्ता लागला आहे, पूर्ण पत्ता कसा लावावा. मी सांगतो तशी युक्ती कर, जाहीर कर दमयंतीचं पुनर्स्वयंवर आहे. सांगितलं, वेळ लागला आहे का तुला? अगं खोटं, त्याला काय करायचं? स्वयंवर होईल काय माझं, तुझ्या मनात तरी आलं काय? पण त्या मिशानं जर हे राजे आले तर एखाद्या राजाच्या रथावर नल नक्की येईल आणि माझी भेट होईल. देशोदेशी अयोध्येत माहीत पडलं सहसा आहे. आत्ता राजा म्हातारा आहे, ऋतुपर्ण म्हातारे आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त वय झालेलं आहे. त्यांनी जेव्हा ब्राह्मणाच्या मुखातून ऐकलं त्यावेळेला त्याला विचारलं, का रे स्वयंवर कधी आहे? त्याने सांगितलं, मला उद्या. उद्या? हां, आता उद्या कसं पोहोचावं? त्या भाऊकाला सांगितलं सारथ्याला, का रे आपल्याजवळ कोणी घोडे आहेत असे की उद्यापर्यंत आपण जाऊ शकू? विदर्भाला सांगितलं, महाराज आहेत 2. बस ते 2च घोडे आहेत. 2000पैकी दुसरा घोडा तुम्हाला पोहोचवणार नाही, मी पोहोचून देईन. उत्तम कुलातली स्त्रिया जर असतात ना, कितीही संकट आलं तरी संयमानं वागतात आणि स्वर्गावर विजय प्राप्त करतात. परित्यक्ता हो हो कोणी असो. राजा ऋतुपर्ण पुरुषो वाहुको नाम नामता. हा रथ तयार केल्यावर त्याच्यावर बसले. थोडासा मार्गक्रमण झाल्यावर उपर्ण खाली पडलं, वाऱ्यानं उडून गेलं ऋतुपर्णांचं. त्याने सांगितलं, उभा कर रथ. उपर्ण घेऊन ये माझं. सांगितलं, महाराज दुसरं काढा. उपर्ण पडल्यापासून आपण 4 कोस जमीन चालून आलो. काय वेग असेल रथाचा? बोलत होते. मला आश्चर्य वाटून राहिलं तुझी अश्वविद्या पाहून. हे संचालन आहे का? वायूचा वेग आहे. शब्दान दर्शवी सिंधुवान वात, म्हणजे वायूच्या वेगानं रथ सुरू आहे. ऋतुपर्ण म्हणतो, काय आहे काय? सांगितलं, महाराज ही अश्वविद्या आहे. हा रथ ढगाच्या वरून चालू शकतो. घोड्याला काबूत करण्याची कला तर विचित्र आहे तुझी. 2 अश्व आहेत हे. म्हणतं की कळत नाही काय आहे काय? सांगितलं, महाराज विद्या आहे, दुसरं काय? मला एक विद्या येते, गणित, अक्षविद्या. अक्षविद्या म्हणजे जुगारात जिंकण्याची विद्या, आणि इट डिपेंड्स अपॉन मॅथमॅटिक्स. ती गणितावर आधारलेली आहे. तुला परीक्षा पाहिजे आहे का? सांगितलं, हो. उभा कर रथ. एक शाखा कापून आण, 1.5 हात लांबीची वृक्षाची. पिंपळाचा वृक्ष होता, आणली तोडून. आता मी तुला सांगतो, या पिंपळाच्या वृक्षावर शाखा किती आहेत, उपशाखा किती आहेत आणि पानं किती आहेत. किती मिनिटात? सांगितलं, 1 मिनिटात. अरे, ऋतुपर्णांनी सांगितलं, राजा काय, कसं काय? याची जी पानं आहेत ना, खाली पडलेली पानं, फळांची संख्या 200पेक्षा जास्त आहेत. 2 शाखा आणि 5 कोटी पानं आहेत याला वृक्षाला. कशाहून काढलं? सांगितलं, ही शाखा आहे ना त्याच्यावरून मोजमाप काढलं आहे मी. 1 मिनिटात काढलं आहे. वेळ नाही आपल्याजवळ. तुझी अश्वविद्या मला दे, मी ही अक्षविद्या गणिताची तुला देतो. बदलाबदली झाली.
घोड्याचं संचालन कसं करावं ही अश्वविद्या नलराजांनी ऋतुपर्णाला दिली. आणि ऋतुपर्णाने जुगारात गणिताच्या भरोशावर जुगार कसा जिंकावा ही त्याला दिली. राजधानीत आले. शुकशुकाट, ना बोर्ड ना बँड ना बात, स्वयंवर नव्हतंच, काहीच नाही. आता कसं करावं. ऋतुपर्णापेक्षाही दमयंतीचे वडील म्हातारे होते. हा राजा आल्यावर स्वागत करावं लागलं. काय महाराज, चहा पाणी झाल्यावर त्यांना विचारलं, कसं येणं केलं. आता काय म्हणावं की तुझ्या पोरीच्या स्वयंवराला आलो, 2 लेकरं आहेत तिला, स्वयंवराचा पत्ता नाही. इंद्रसेनस्य निकुपिता मास्ता पुरा. फार पंचायत झाली. काही असो, सांगितलं महाराज इकडून जात होतो तीर्थयात्रेला, तुम्ही श्रेष्ठ आहात, माझ्यापेक्षा वडील, म्हणून जाता जाता तुमचं दर्शन घ्यावं म्हणून आलो, उद्या निघून जाईल. पार पडलं. त्या घोडशाळेत रथ, घोड्यांचं चारा पाणी म्हणून सगळं झालं. आणि पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे त्या सारथ्याला स्वयंपाकाचं सामान नेऊन दे, हाताने करून खाणे. दमयंती पाहत होती व्हेंटिलेटरमधून. तो काळा कुट्टा आहे, नल असणं शक्य नाही, एकदम ब्लॅक. कसं करावं. परीक्षा तर घ्यावी लागेल. दासीला सांगितलं त्याला अग्नी आणि पाणी देऊन नको देऊ, बाकी साहित्य नाही. लपून तो चूल पेटवतो काय पहा, आणि पाण्याचं भांडं भरून आणतो काय हे पहा. त्याने येऊन सांगितलं की त्यांनी स्वयंपाकाला आरंभ केला. कणिक भिजवायला पाणी नव्हतं, पण त्यानं भांड्याला हात लावला की भांडं भरलं पाण्याचं. अग्नी पेटवायचं साधन नव्हतं, पण त्याने इच्छा प्रकट केली की अग्नी पेटला. स्वयंपाक झाला काय त्याचा, सांगितलं जवळजवळ झाल्यात जमा आहे, जा पुन्हा जा. चोरून 1 चमचाभर स्वयंपाक घेऊन ये माझ्याकरता, कोणताही पदार्थ केलेला असो. आणून तिनं जिभेवर ठेवला. सांगितलं 75% नल आहे. हा स्वाद नाहीच ना कोणाला स्वयंपाकाचा, यमाचं वरदान होतं तिला. आणि आत्ता मी तुला सांगते असं कर, माझ्या मुलाला आणि मुलीला नाही त्याच्याजवळ, आणि 2-2 थोबाडीत मारायच्या. त्याने सांगितलं मला फाशीवर जायचं आहे का, माझी आज्ञा आहे ना. तो जर हिचा पिता असेल तर तुला 2-3 थोबाडीत मारून पोलांना पोटाशी लावी, मी पाहते इथून जा. दासी बिचारी काय तर काय, आज्ञा पाळावी हा धर्म. नळाजवळ नेलं, भाऊ काजवून 1 थापड मारली त्या पोराला आणि पोरीला. कधी मार खाण्याचा प्रसंग नाही, राजपुत्र कन्या आहे. ते रडायला लागले. धक्का देऊन तुम्ही फेकून दिलं त्या दासीला. लाज आहे काय, लहान लहान लेकरांना मारतेच. पोटाशी लावलं, मुका घेतला, पाहत होती. आईला सांगितलं आई 90% नलच आहे. पण नळ असा काळा नाही ना गं, इथं गडबड वाटते मला, असं कसं काय करावं. आता तुझी कोणती परीक्षा राहिली. सांगितलं आता मला आज्ञा दे, मला एकदा भेटू दे तिच्याशी. ते राजाने पाहिलं तर काय होईल, तुलाही फाशी मलाही फाशी. इथं तिला कशाला सांगायचं, वेळ रात्रीची आहे. तर मी तेवढं जाऊन पाहिलं आणि बस तेवढी परीक्षा झाली. केशिनीला सांगितलं का गं, दासीचं नाव तर केशिनी, भाऊ को वाच. तिसऱ्या व्यक्तीचं नाव वार्ष्णी आहे काय, कोण आहे, सारथी आहे राजा नलाच. ह्याला कोण जाणतो, सांगितलं कोणीच जाणत नाही. कधीपासून नोकरीला आला, सगळी चौकशी झाली. आणि दमयंती जेव्हा यायला निघाली, तिची आई पाहत होती. सांगितलं पोरी, आश्चर्यजनक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. हातानं फुलं अशी मळली तरी विकृत झाली नाहीत, मळली नाही तर सुगंध गेला नाही. वृद्धश्ववाच सृजम सहसा पौत्र केशिनी महात्म शोधित्वा. आणि नल जेव्हा दमयंतीला पाहतात, पटकन पांढरं वस्त्र अंगावर टाकलं नल. दमयंतीने सांगितलं महाराज काळ्याचा गोरा कसा झाला. सांगितलं तर सगळं सांगत बसू काय तुला, घरी गेल्यावर सांगू. रथ तयार आहे.
रथात बस. माझ्याजवळ आता अक्षविद्या तयार आहे. सगळ्याच्या आधी गेल्याबरोबर पुष्कराला पराभूत करणे, राज्य ताब्यात घेणे आणि मग घडलेला 3 वर्षाचा इतिहास तिथे बोलू. काय असेल महाराज. 3 वाक्ये कृते सम्यक प्रतिवाक्ये तथा वृते उपायम दृष्टो निषेधः. फार सांगण्याचं काम नाही. पुष्कराला जेव्हा हरवलं तेव्हा नल म्हणतात, पोरा तू धाकटा आहेस माझ्यापेक्षा, मी तुला बाहेर हाकलून देणार नाही. जसा पूर्वी तू माझ्याजवळ राहत होतास तसाच माझा धाकटा भाऊ म्हणून राहशील. पण लक्षात ठेव, पुन्हा जुगाराचं नाव माझ्यासमोर काढू नको. त्यांनी सांगितलं, दादा मी काढलं कुठे, सहज तुम्हाला बोललो. पण तुमच्यात कलीचा वास होता ना, त्याच्यामुळे तुम्ही जुगार खेळायला तयार झाले. बरदुष्य म्हणतात, राजन कलीचा वास होता तुझ्यात. जेव्हा तुला निमंत्रित केलं दुर्योधनाने आणि शकुनीनं, त्यावेळेला तुझ्यात कलीचा वास निर्माण झाला आणि तुला दुर्बुद्धी झाली जुगार खेळण्याची. म्हणून आज ही पाळी तुझ्यावर आली. आता तो कली निघाला आहे तुझ्यातून. आता तुला कुणी कितीही सांगितलं पुन्हा नाही होणार, पण आता हे तुला भोगावं लागेल ना. राजन तू मला प्रश्न विचारला होतास ना, म्हणून तुझ्यासारखा दुःखी राजा नल कसा होतोय मला तुला सांगावं लागलं. पण दुःखाचं चिंतन करूस जर तू राहशील ना तर दुःख दूर होणार नाही. दुःखाचं चिंतन सोडशील हरिनामात, संत समागमात, तुला कळेल. यात कीर्तनाचं महत्त्व फार गोड सांगितलेलं आहे. बरदश्व मुनी म्हणतात, सततं कीर्तयंतो माम. कीर्तनाचं महत्त्व एवढं आहे, नामस्मरणाचं. सामूहिक कीर्तन आहे. दैव म्हणजे प्रारब्ध प्रतिकूल आहे. पुरुषार्थ त्यावेळेला निष्फल आहे. तुम्ही काही करा. मानवी जीवनात 2 वेळा येतात. कितीही धन तुमच्याजवळ येईल तरी पुरणार नाही. आणि एक वेळ अशी येते की कितीही खर्च करा धन संपणार नाही. कारण त्यावेळेला दैव अनुकूल असते. पुरुषार्थ कधी सफल आहे कधी निष्फल आहे. राजन ततो अक्षतवृतम प्रादात पांडवाय महात्मने. आता तुला ऋषीकडून स्मृतिविद्या मिळाली आहे, तुला कामच नाही पडणार. पण मी तर म्हणतो की आता तुला चॅलेंज करायला पाहिजे इथे वनात येऊन शकुनीने आणि दुर्योधनाने. अर्धा घटकेत 12 मिनिटात तू सगळं जिंकून टाकशील त्यांना. पण आता ते तुला बोलावणे नाहीत आणि तू जाऊन त्यांना म्हणू शकत नाहीस की माझ्याबरोबर युद्ध खेळा. तर तुला बघावं लागेल. जन्मे म्हणतात, राजा भगवंत काम्यकात गाते तामे पांडवाम किंपुरतस्मे विसायन. अरे सांगतो तुला पुढचं, थोडा दमदर. वैशंपायनो वाच. आता पांडुकुमार अर्जुन काम्यपणात गेल्यानंतर मग एक म्हणे कमी झालं ना त्या माळ्यातला. चिंतन अर्जुनाचंच होतं. देवर्षी नारद जेव्हा आले तेव्हा त्यांनी सांगितलं, तर रिकामा बसून काय करता येते. भीष्म पुलस्त संवादाची ती सांगितली. नारद म्हणतात, राजा त्या वनात तुम्ही कंटाळले, वन बदललं, इथे आले, आता तुम्ही पुन्हा कंटाळाल. माझा ऐकतो काय. त्वयी तुष्टे महाभागा सर्वकार विष्णू कर्तव्य ते म्हणणे प्रसादात सुवर्थ प्रदक्षिणाम यः कृते पृथ्वीं तीर्थ तत्परा किं फलम तस्मन्नेत भगवान वर्तमनसी. वेळ जावा, पुण्य घडावं आणि सत्संग व्हावा याच्याकरता तीर्थयात्रा असतात. जो मनुष्य तीर्थयात्रेत तत्पर होऊन पृथ्वी प्रदक्षिणा करतो, तुला माहीत आहे की त्याचं फल काय आहे. गंधर्व सेवित गंगाद्वार म्हणजे हरिद्वार. या तीर्थात भागीरथीचं पवित्र जल आहे. तटप्रदेश, ते श्राद्ध करा, तर्पण करा, पितृसंबंधी कार्य करा, स्नान करा, सगळं पुण्यच पुण्य. परम तेजस्वी भीष्माचार्यांनी ही सगळी यात्रा केलेल्या आहेत. आणि अद्भुत तेजस्वी मनुश्रेष्ठ पुलस्थजी त्यांच्याबरोबर होते. हे संत तुझ्याकडे आलेले आहेत. तेव्हा यांच्यासोबत जर तू तीर्थयात्रा केली, पुलस्त्योवा छंतते कतिश्याम पारायणाम. राजा जो प्रतिग्रहापासून लांब आहे,
जो स्वतःजवळ जे असेल त्याच्यात संतुष्ट आहे, ज्याच्या ठिकाणी अहंकाराचा अभाव आहे त्याला तीर्थाचं फल मिळते. प्रतिग्रहातात संतुष्टो येन केनचित अहंकार निवृत्ता. अहंकार आणि अभिमान तीर्थात असेल तर तीर्थाचं फल निष्फल होईल. काही प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करू नका. आत्मसंतुष्ट राहा, दंभापासून दूर राहा, कर्तृत्व अहंकारापासून दूर राहा, अल्पाहारी राहा आणि जितेंद्रिय राहा. मग तुम्हाला वास्तविक तीर्थाचं फल मिळेल. महामते, तुम्ही जर तीर्थराज पुष्करला गेलात, पुष्करम नाम विख्यातम महाभागा समाविशेन, हे त्रिलोक विख्यात तीर्थ आहे. कारण साक्षात भगवत नाभी आहे, त्या नाभीतून ब्रह्मा प्रगट झालेला आहे. त्या ठिकाणी 3 वेळा तीर्थानाम महामते सान्निध्यम पुष्करम येशाम, 3 वेळा 10 सहस्र कोटी तीर्थांचा वास आहे. एका तीर्थात सांगितलं हो, कुठे जाण्याचं काही कारण नाही. तिथे कमीत कमी 3 रात्री काढाव्या लागतील. आदित्य, वसु, रुद्र, साध्य देवता, मरुद्गण, गंधर्व आदी हे नित्य त्या स्नानाला त्या ठिकाणी येतात. अप्पेयम भोजनम विप्रम पुष्कराणामाशिता. पुष्करात जाऊन कमीत कमी एका ब्राह्मणाला भोजन घालावं लागेल. त्या पुण्य